गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्व? आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात आणि मस्त जावं. तर आजचा दिवस आहेच मस्त, कारण की बाहेर मस्त असा पाऊस पडतोय छान. तुम्हाला दाखवते मी. तर रात्रीपासूनच पाऊस खूप पडत होता आणि तुम्ही पाहू शकता आत्तासुद्धा पाऊस खूप जोरात पडतोय. आणि तर बघितला ना किती छान पाऊस पडतोय. तर कालपासूनच पाऊस पडतोय म्हणून आज मुलांना सुट्टी दिली. सकाळीच मेसेज आला होता. तर मग चला, तो आपलं काम करतो आणि आपण आपलं काम करूया. तर आज मुलांना सुट्टी आहे, तर बघा त्यांचं काय चालू आहे तुम्हाला दाखवते मी. तर पहा, इकडे मस्तपैकी टी व्ही लावून आमचा नाश्ता चालू आहे. सुट्टीच्या दिवशी आम्हाला टी व्ही हा लागतोच लागतो. बघितलं, सुट्टीच्या दिवशी आमच्याकडे असं सण असतो. चला, आज नाश्त्यासाठी बनवला आहे मी मुगाचा चिला, तुम्हाला तर इकडे मी आज मुगाचा चिला, डोसे, तुम्ही काही बोलू शकता, आज ते मी इथे बनवलं होतं. तर आता ते सर्व नाश्ता पाणी सर्व करून झालं. घरातली जी छोटी मोठी कामं होती तीसुद्धा आवरून घेतली आणि इकडे कबाड साफ करायला घेतलं, कारण की खूप दिवस झाले होते, मला अजिबात टाईम भेटत नव्हता. कबाडातली कपड्यांची अशी अवस्था झाली होती ना की एक कपडा भेटत नव्हता. मी बोलली चला, आज मुलांना सुट्टी होती, मग ते तरी काम करून घेऊया. कारण कबाड साफ करणे मला अजिबात आवडत नाही, कारण की कितीही स्वच्छ केलं ना, शेवटी काय जैसे थे वैसेही. अजिबात कपडे आमचे जाग्यावर लागत नाही. आठवड्याच्या आतच तशी पुन्हा अवस्था तशीच होते कपड्यांची. पण ठीक आहे, पण नाही केलं तर ते दिसायलासुद्धा बेकारच दिसतं ना, म्हणून मी बोलली चला सगळ्यांचेच कपडे व्यवस्थित ठेवूया. एक कपडा काढायला गेले की 1000 कपडे इथे पडतात आमच्या हातातून. तर मला हे कबाड साफ करणं अजिबात आवडत नाही, अजिबात नाही. तर मग इकडे आता कबाड सगळं साफ करून घेतलं आणि आता सुट्टी होती, चला तिचा थोडासा होमवर्क बाकी होता तो करायला घेतला. तर मॅडम बघा, इथे भावाबरोबर खेळता खेळता झोपून मस्तपैकी तिचा अभ्यास चालला होता, मस्ती करता करता. तर एक मोठा टास्क असतो माझा तिच्याबरोबर. ती जेव्हा घरी असते ना, तर माझं सगळं कामच अर्धवटच असतं. तर मग आज संध्याकाळी नाश्त्यासाठी आज मॅगी केली होती. मॅगी तर जास्त मी त्यांना देत नाही, महिन्यातून एकदा, हे त्यांनासुद्धा माहिती आहे. तर मला चला, आज सुट्टी होती, तर मी आज मग मॅगी बनवली त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी फक्त कोरा चहा आणि इथे चपाती. कारण की त्या दिवशीचं पुरण थोडंसं उरलं होतं, मग मी स्वतःसाठीच एक पुरणपोळी करून घेतली आणि माझ्यासाठी फक्त चाय आणि चपाती. तर इकडे आता आम्ही तिघं नाश्ता करायला बसलो आणि मग नाश्ता करून घेतला आणि आता त्याच्यानंतर मग पुढची कामं आता आवरायला घेऊया. हाय. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता जेवणाची सुरुवात करते. तर जेवणामध्ये आज मी करणार आहे भरलेली वांगी. चला, तुम्हालासुद्धा दाखवते कशी भरलेली वांगी करते. चला. तर त्या दिवशी वांगी आणली होती, तर मी बोलली चला आज भरलेली वांगी करूया. तर फक्त इथे 4च वांगी घेतले, कारण की आम्ही दोघंच भाजी खातो, मुलं जास्ती खात नाही, क्वचितच जराशी घेतला आणि तर टेस्टसाठी. तर मग इथे एक बाऊलमध्ये मीठ थोडंसं पाण्यात टाकून घेतलं, कारण की वांगी जर आपण मिठाच्या पाण्यात ठेवली तर ती काळी पडत नाही, म्हणून तिला मिठाच्या पाण्यात थोडे वेळ ठेवावी लागते. आणि इथे मी वांगे असे त्याचा जो बाहेरचा देठ होता तो कट करून घेतला आणि आतमध्ये जेव्हा मी बघत होती ना, त्या तुम्ही बघू शकता थोडंसं असं कालं कालं ब्लॅक कलरचं असं मला दिसत होतं. ॲक्च्युली कसे पावसाचे दिवस आहे, तर थोडीशी आपल्या कीडसुद्धा लागते कधी कधी भाजीला, म्हणून थोडीशी भीती वाटते. तर मग मी मला जे थोडंसं असं दिसत होतं वांग्यामध्ये, तर मी ते सर्व असं कट करून घेतलं आणि जेवढे 3 भाग उरले होते मग त्याच्यामध्येच मी मसाला आहे तो आपला सगळा भरून घेणार आहे भाजी. कारण की कसं पावसाचे दिवस आहे आणि तर अशा भाज्यासुद्धा आपल्याला चेक करून घ्याव्या लागतात. तर इकडे आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी सुकं खोबरं घेतलं आहे थोडं, आणि लसूण आणि अद्रक हे सर्व आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. ते आपल्याला खरपूस भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी सफेद कलरचे तीळ ॲड केले आणि त्या सुक्या मिरच्या होत्या माझ्याकडे आणि त्यासुद्धा मी इथे ॲड करून घेतल्या. आता हे सर्व आपल्याला भाजून झाले, आपल्याला व्यवस्थितपणे गार करून घ्यायचं आहे. आता हे सर्व गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन आपल्याला हे मिश्रण पाणी न टाकता पूर्ण वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही आता पाहू शकता मी इथे वाटून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहे. तर इथे मी हळद घेतली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आता मी दाण्याचा कूट ॲड करणार आहे. तर इथे मी थोडाफार 2 चमचे तरी मोठे भरून दाण्याचा कूट घेतला आहे. आता इथे लाल तिखट घेतला आहे आणि कांदा लसूण मसाला 2 चमचे मी इथे घेतला आहे.
त्यानंतर इकडे आपल्याला थोडंसं धण्याची पूड घेतली आहे मी अर्धा चमचा आणि नंतर शेवटी मीठ. हे सर्व आपल्याला आता हाताने मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युली लिंबूसुद्धा ॲड करू शकता, तर मी दाखवायला ॲक्च्युली विसरली तुम्हाला. तर त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा लिंबाचा रससुद्धा पिळून टाकू शकता ह्या मसाल्यामध्ये. तर आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक एक करून आपल्याला वांगीमध्ये हे सर्व मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण. तर ॲक्च्युली माझी तुम्ही बघू शकता एक भाग असा हे झाला, पण तुम्ही वांगी घेताना प्लीज लक्ष देऊन घ्या चेक करून. तर आता सर्व मसाले मी भरून घेतले वांग्यात. त्याच्यानंतर इकडे कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर इकडे मी जिरं टाकलं आहे, कांदा ॲड केला आहे, त्याच्यानंतर थोडंसं हिंग ॲड केलं आहे आणि कढीपत्ता. आणि हे सर्व आपल्याला आता व्यवस्थितपणे थोडासा कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इकडे मी एक छोटा टमॅटो घेतला आहे, तो सुद्धा आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर इकडे आता मी सर्व शिजून घेतला आहे आणि जो उरलेला मसाला होता तो मी याच्यामध्ये आता तेलामध्ये टाकून तो सुद्धा 2-3 मिनटं परतून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला वांगी त्याच्यात ॲड करायची आणि व्यवस्थितपणे तीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता मी काय करते, याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टसुद्धा गरम पाणी एका साईडला गरम करून टाकू शकता, पण मी काय करते एकदम स्लो गॅसवरती एक ताटली ठेवते, त्याच्यामध्ये पाणी टाकून ते गरम पाणी मी त्या भाजीमध्ये टाकते. तर आता असं मी ह्या पद्धतीने केलं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त पाणी तुमच्या अंदाजाने ठेवू शकता, केवढं तुम्हाला पातळ ग्रेव्ही पाहिजे किंवा घट्ट पाहिजे. आणि ढापण ठेवून तुम्ही पूर्ण वांगी शिजेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. इथे मी मध्ये चेक करून सुद्धा घेतलं होतं, तुम्ही बघू शकता इथे पूर्ण वांगी आपली शिजलेली आहे. तर शिजलेली आहे कशी समजायची, एक सुरी घ्यायची, ती त्याच्यामध्ये रोपून बघितली ना की ती पूर्णपणे जर ती आतमध्ये सहज जात आहे म्हणजे आपली वांगी ही पूर्णपणे शिजलेली आहे. त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकायची, इझी आहे ना भरलेली वांगी. तर आता वांगी केली आहे तर आपल्याला भाकरीसुद्धा करावी लागणार आहे. तर मी इकडे नाचणीची भाकरी करते, खूप दिवस झाले मी सुद्धा बनवली नव्हती. मी बोलली चला आज बनवूया. तर फक्त मी इकडे 2च भाकऱ्या बनवणार आहे, कारण की घरी फक्त मी आणि हेच नाचणीची भाकरी खातात. आमच्या घरात आमची मुलांना नाही आवडत, कारण ती भाकरी काली असते म्हणून त्यांना सफेद भाकरी आवडते. तर पहिलासुद्धा आपण लहान होतो तेव्हा आपण सुद्धा तसंच करायचो, काली भाकरी नाही खायचो, सफेद कलरची भाकरी आय थिंक मी तरी करायची, तुमचं काय माहीत नाही. तर अशा पद्धतीने मी आमच्या दोघांसाठीच एक एक भाकरी टाकलेली आहे. आणि आता भाकरी भाजायला आता घेतली आहे. तर भाकरीसुद्धा मी आता खूप म्हणजे पहिला तर मला अजिबात भाकरी जमायची नाही, पण ती प्रॅक्टिस करून करून आता ॲटलिस्ट ती भाकरी आता मला थापायला जमते. नाही तर पूर्वी मी ना लाटणीने थापायची, पण आता व्यवस्थित जेमतेम तरी आता मी स्वतःसाठी तरी भाकरी अशी व्यवस्थित भाजू शकते. तर इथे आता अशी भाकरी भाजून घेतली आहे नाचण्याची. तुम्ही बघू शकता आता मी व्यवस्थितपणे शिकलेली आहे. पूर्वी अगोदर अजिबात मला जमायचं नाही भाकरी थापायला. मग मी काय करायची, थोडीशी लाटणीनेच करून घ्यायची, पण आता जमते भाकरी. कारण की आपण कसं मुंबईला राहतो आणि एवढं तर आपल्याला म्हणजे मला तरी एवढं पहिलं भाकरी नाही, चपात्या मी चांगल्या लाटू शकते, पण भाकरी अजून मला तेव्हा नाही जमायची. पण आता मला एकदम परफेक्ट अशी भाकरी मी बनवू शकते. तर आता अशी मस्तपैकी एक साईड आपली परतून झालेली आहे. आता दुसरी साईड परतून घेतल्यानंतर तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी शेकवून घ्यायची आहे. आता दोन्ही साईड आपण शेकवून घेतली आणि बघा अशी भाकरी ना व्यवस्थित अशी फुलली ना की अजून मस्त वाटते. बघा माझी भाकरी कशी टम करून फुललेली आहे. तर अशी मस्तपैकी अशी भाकरी माझी रेडी आहे नाचणीची. यानंतर मी तांदळाची सुद्धा करणार आहे. तर काल मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, तांदूळ जे मी धुतले होते ते 2-3 दिवस मी चांगले असे सुकवून घेतले आणि असं पीठ दळून आणलेलं आहे. चला हा व्हिडिओ इथे संपवते, पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.